जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंत, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर. राम राम राम. राम रामिती रामिती रमे रामे म्हणून सहस्रनाम तुझे श्रीराम नाम वरणाने. सर्व हरिगुरु भक्तांना स्वानंदाचा राम राम आणि पूज्यश्रींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. राम मित्रांनो, रामनवमीच्या निमित्तानं परमपूज्य परिव्राजक परमहंस पूज्य श्रीधर स्वामींनी जे आपलं प्रभूंच्याबद्दल, श्रीरामरायांच्याबद्दल, समर्थांच्याबद्दल जे आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे, ही त्यांची कारुण्य सिंधुता आहे. अर्थात मोठ्यांच्याबद्दल छोट्यांना तर काही बोलायचंच नसतं. मग काय करायचं असतं तर त्याप्रमाणे जगण्यात किंवा त्याप्रमाणे बोलण्यात, ज्याप्रमाणे बोलण्यात त्याप्रमाणे जगण्यात, ज्याप्रमाणे जगण्यात त्याप्रमाणे व्यवहारात ते आणायचं असतं. आणि अनुभवाला उतरल्यानंतर बोधरूपानं दुसऱ्याला सहाय्य व्हायचं असतं. स्वतः त्यात विश्रांती करणं हे भाग्याची गोष्ट आहे, परंतु त्याच बोधाला दुसऱ्याला सुद्धा उपलब्ध करून देणं ही परमभाग्याची गोष्ट आहे. असो, रामायण याचा अर्थ असा आहे, रामायणाचा अर्थ आहे विश्रांती स्थान. कुठलं विश्रांती स्थान तर आत्मसुखाचं, आत्मज्ञानाचं, आत्मशांतीचं, ब्रह्मस्वरूपाचं विश्रांती स्थान म्हणजे रामायण आहे. बाकी अयण या शब्द, रामायण, अयण या शब्दाचे बरेच अर्थ आहेत शास्त्राप्रमाणे. जसं दक्षिणायन, उत्तरायण, तसं रामायण सांगितलं. म्हणजे मोक्षाच्या वाटेनं आपण गतिशील असणं, चालणं, त्या स्थानावर पोचणं, त्या स्थानावर विश्रांतीला जाणं, असे अर्थ आहेत राम आणि अयन, नारायण. ओम. तर या परमहंस पुरुषानं जे अनुभवलंय हे वेदांतचारी पुरुष होते. आणि वेदांतचारी पुरुष वायाव्यर्थ कथा, सांडी मार्ग, फार पूर्णाच्या नादी लागत नाहीत. मग एका क्षणात जे श्रुतीनं अनुभवलेलं आहे, जे वेदाने अनुभवलेलं आहे, जे वेदत्रयीच्या पलीकडे गेलेले आहेत, सिद्धावस्थेला गेलेले आहेत, त्यांच्या वाटेनं जाऊन त्यांच्या बोधाला प्राप्त होते. म्हणून अशा दिव्य आत्म्यांचं सतत स्मरण होत असेल तर भाग्यवंत आहोत. अधूनमधून होत असेल तर चला, तो अभ्यास आहे. आणि लाभ त्याचा असा होतो की जसं शबरीनं वाट पाहिली, केवट आणि वाट पाहिली रामरायांची, किंवा अहिल्याला माहीत नव्हतं माझा उद्धार कोण करणार, पण उशापामध्ये तेवढं ऐकलेलं होतं, तर स्मृतीमध्ये होतं, पण स्मृती जडवत झालेली होती. तसं आपल्यासारख्या जडबुद्धीच्या लोकांना सुद्धा तारण्यासाठी कुणीतरी अवतारी पुरुष येतात. काही जण प्रख्यात असतात, सिद्धीला जातात, प्रसिद्धीला जातात, तर काही अज्ञात असतात. राम त्याप्रमाणे ब्रह्म्याचे मानसपुत्र महामुनी वशिष्ठ त्यांनी 4 युगासाठी आपलं हे रामायण सांगितलं. त्या रामायणाला योग वशिष्ठ सुद्धा म्हणतात आणि रामवशिष्ठ संवाद सुद्धा म्हणतात, रामायण सुद्धा म्हणतात. अनेक नावं दिली आहेत आपल्या आपल्या इलाक्यातील लोकांनी. असं मूळ गोष्ट असं स्वामीने आपल्याला सांगायचं आहे, पूज्यश्रींना, की आज श्री रामरायांच्या स्मरणाचा दिवस म्हणजे श्री रामरायांचा जगाच्या उद्धारार्थ झालेल्या दिव्य जन्म, त्याच्या स्मरणाचा दिवस.
हो, खऱ्या अर्थानं अशा तत्वाला जन्म नसतो आणि मृत्यू नसतो. पण भौतिक जगामध्ये हे सिद्धीला नेण्यासाठी मान्य करावं लागतं. जसं एक होता राजा, होता की नव्हता पण एक होता राजा. एक होती राणी, होती की नाही ती माहीत नाही. त्यांना होते 100 पुत्र, होते की नाही माहीत नाही. त्याप्रमाणे आज असं झालेलं आहे की कलियुगामध्ये एक होता राम असं ऐकण्यात यायला लागलं लोकांचं. आणि तर्कतीर्थ जे आहेत, बुद्धिभेदी जे आहेत, अंधश्रद्धेचे जे आहेत, दुसरी गोष्ट धनाचे अहंकारी जे आहेत, आणि जन्मोजन्मीचे जे पापबुद्धीचे आहेत, त्यांची या कलियुगामध्ये रेलचेल झाली. ठीक आहे ना. आणि त्याच युगामध्ये आपला जन्म झाला. पण तरीसुद्धा भगवंतानं सांगितलं, तू स्वतःला पापी मानू नकोस. का बरं? एवढ्या अथांग समुद्रामध्ये जरी गंगेनं प्रवेश केला तरी अनेक प्रकारची शुद्धी त्या गंगेच्या निमित्तानं होईल समुद्राची. त्याप्रमाणे अशा पापमय कलीमध्ये माझे थोडेसे जरी हरिभक्त गुरुभक्त आले तरी जसं गढूळ पाण्यामध्ये त्रुटी फिरवावी आणि कालांतरानं काही वेळेनं तळाला गाळ बसतो आणि शुद्ध पाणीवर राहतं, त्याप्रमाणे हळूहळू आपल्या हरिस्मरणानं, आपल्या गुरुभक्तीनं, आपल्या वेदांतिक जीवनानं काही अंश तरी हे कली शांत राहील. स्वामींना असं सांगायचंय, स्वेच्छाचारापासून अनितीपासून जे दुःख झाले ते नष्ट करून धर्माच्या आणि नीतीच्या सदाचाराच्या स्थापनेसाठी असा हा आनंदरूप परमात्मा आविर्भूत होत असतो, म्हणजेच अवतरित होत असतो. तेच सांगितलं आपल्याला आता. स्वेच्छाचारापासून म्हणजे मला जसं वाटतंय तसं मी राहणार. आणि भगवंतानं तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे, पण ते कर्मस्वातंत्र्य आहे, फळ स्वातंत्र्य नाही. जो जसं करही तसं फल चाका. हां, किंवा म्हणा तुझी रे पूर्वसंचिते केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले. म्हणून थोडासा विवेकसंपन्न वैराग्यमूर्तीच्या पशी जर आपला काही काळ गेला तर आसनस्थ झाल्यानंतर आपल्याला आपोआपच ती दिव्य स्मृती आपल्याला जागृत करते आणि सत्याच्याच वाटेवर आपल्यातून होकार उदवते. ठीक आहे? नाही, ते नाही, हे सत्य आहे. स्वामींना सांगायचे आपल्याला स्वेच्छाचारापासून आणि अनितीपासून. कलीमध्ये अनिती बळे सर्व ही श्लाघ्यवाणे. इथे अनितीला, अज्ञानाला, अत्याचाराला भरपूर बळ आहे. कधी त्यांना साह्य आहे. त्याला नष्ट करण्यासाठी कुठे ते धर्म आतमध्ये जिवंत राहायला पाहिजे. म्हणून धर्माच्या वाटेनं म्हणजेच नीतीच्या वाटेनं शेवटच्या श्लोकामध्ये भगवंताने गीता सांगताना तेच सांगितलं जातं, नीतिर्मतीर मम. अर्जुना, ज्या बाजूला तू आहेस, ज्या बाजूला धर्म आहे, ज्या बाजूला नीती आहे, त्या बाजूला मी आहे. आणि तिथे सत्याचा विजय आहे. परंतु कलितल्या जीवाला तुरंत फळ हवं असतं आणि ते शक्य नाही. राम स्वामींना यातून आपल्याला एवढं सांगायचे, धर्माच्या आणि नीतीच्या सदाचाराच्या स्थापनेसाठी हा आनंदरूप परमात्मा आविर्भूत होतो, अवतरित होतो. आणि काय करतो तर कुठेतरी त्या दशरथाच्या पोटी जन्माला येतो. म्हणजे काय होतं तर सच्चिदानंद श्रीहरी जेव्हा रघुकुळामध्ये श्री दशरथ राजाच्या पोटी अवतरले तेव्हा अखिल रघुकुळालाच ते सर्वश्रेष्ठ म्हणून शोभू लागले. नाही का? समर्थ म्हणते, रघुकुळ टिळकारे हित माझे करावे, आणि काय करू दुरित दुरी सरावे. नाही का? रघुनायका मागणे हीच आता. म्हणजे काय करावं तर यास्तव सर्वश्रेष्ठ शोभून दिसणारा, यास्तव त्याला राम म्हटलं, असं त्या नावाचं संबोधन केलं. पण
तुलसी रामायण असो की वशिष्ठ रामायण असो, अनेक प्रकारची रामायण आहेत. तेलुगू रामायण आहे, कन्नड रामायण आहे, थोडाफार भेद आहे. अध्यात्म रामायण आहे, पौराणिक रामायण आहे. पण खऱ्या अर्थानं राम या शब्दाचा अर्थ असा आहे की सत्य स्वरूपामध्ये चिरविश्रांती. जेव्हा हवी तेव्हा, जेथे हवे तेथे, आणि जशी हवे तशी, याचं नाव राम आहे. नारायण. तर असा हा सच्चिदानंद रूप श्रीहरी, नंद म्हणजे आत्मस्वरूपाचा आनंद घेणारा. तर हा दशरथ कोण आहे? हा दशरथ, दशरथांच्या वडिलांचं नाव काय? रघुकुळ, राजा दिलीप. ठीक आहे ना. अशी वंशावळीमध्ये या दशरथाच्या पोटी राम आले. पण हा दशरथ कोण? तर वेदांतिक पुरुष असं सांगतात, सिद्धिप्राप्त आत्मसिद्धीला पोचलेले हे पुरुष सांगतात, हा दशरथ म्हणजे कोण? तर साधक. ज्याला लक्ष्यप्राप्तीसाठी जो निघाला त्या साधकाचंच नाव दशरथ. मग हा दशरथ, त्याची पत्नी कोण दशरथाची? तर कौशल्या. मग कौशल्या कोण? तर सद्बुद्धी. सत्याचीच भूक लागलेली, सत्याच्याच मार्गाने मागे मागे जाणारी ही सद्बुद्धी. नारायण, ही सद्बुद्धी. मग ही बुद्धी म्हणजेच धर्म आणि अधर्माच्या वाटेवर आपल्या पतीला चालवणारी, पतीला साथ देणारी, असा हा राजा दशरथ आणि ही माता कौशल्या. तर ही बुद्धी ज्यावेळेस असा साधकाला साथ देते त्यावेळेस त्याच्या पोटी श्रद्धेनं भगवंताला अवतार घ्यावा लागतो. आत्मसाक्षात्कार, भगवत साक्षात्काराच्या रूपात. परंतु साधक जेव्हा श्रद्धेनं, भक्तीनं, वैराग्यानं ते अंगी बाणून आत्मसाक्षात्काराला सर्वतोपरी अनुकूल असे जे आचरण करू लागतो, नाही शक्य झालं पुन्हा एकदा, नाही शक्य झालं पुन्हा एकदा, घसरलो पुन्हा उभा. अरे लहानाचं मोठं होताना किती वेळा पडलो. त्याप्रमाणे भगवंत म्हणतात, तू विश्वास ठेव. तुला पडताना लहानपणी आनंद का होतो आईवडिलांना? की कमीत कमी तो उठून उभा राहायला लागलाय. आज पडतोय, उद्या सावरेल, पण पुन्हा आत्ताच त्याला जर आधार दिला तर त्याला आत्ता आधार देऊन निराधार करायचं नाही. म्हणून प्रत्येक सद्गुरू आपल्या शिष्याला आत्मसाक्षात्कारापर्यंत पोचण्यासाठी आतून पटकन साथ, बाहेरून पटकन साथ देत नाही, आतून साथ देतो. आणि अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या द्वंद्वात तो कसा काय टिकून राहतोय हीच खरी त्याची परीक्षा असते. पण गुरुकृपेनं, भगवत कृपेनं त्याला अनुकूलता येते आणि प्रतिकूलता बी येते. पण तितिक्षस्व भारता, त्याच्यात सहनशीलता किती आहे पाहतात. दुसरी गोष्ट, तो किती विनम्र आणि किती प्रेमळ आहे, किती सत्यवर्ती आहे, किती निरंकारी आहे, त्याच्यात किती अदांबिकत्व आहे, म्हणजे दिखाऊपणा किती आहे आणि टाकाऊपणा किती आहे, हे सर्व मोजमाप केलं जातं. का? त्याला कायमचं पार करायचं आहे. म्हणून एक नाही 10 जन्म लागले चालतील, 10 नाही 100 जन्म लागले चालतील, अशा प्रकारची त्याच्याबद्दलची सद्गुरूंची मती असते. राम म्हणून तो कवा म्हटले, भजन करा सावकाश. अशा सावकाश त्या वाटेनं त्याला घेऊन जातात. ठीक आहे ना. कलीच्या साधकाला भूक लागलेली असते, तुरंत ते पाहायचंय, तुरंत ते अनुभवायचंय, तुरंत मला साक्षात्कार करून घ्यायचंय. म्हणून त्याचं रहस्य इतक्या लवकर त्या पुरुषाला कधी देत नाहीत. जसं नामदेवांनी सांगितलं, जन्मोजन्मी आम्ही, आता नाही जन्मोजन्मी, तो अनादि अनंत आहे आम्हाला माहीत आहे, पण त्याच्यासाठी जन्मोजन्मी आम्ही त्या गुरुच्या आदेशात आहोत. गुरुच्या आदेशात त्यांनी सांगावं आणि आम्ही शिरोधार्य करावं.
तेव्हा दशरथ म्हणजे आपण साधक आणि कौशल्य म्हणजे आपली ही धर्मयुक्त बुद्धी जी आपल्याला साथ देते. अधर्माच्या वेळेस तिथे आपला विवेक जागा करते. म्हणून साधक जेव्हा श्रद्धेनं भक्तीनं वैराग्याला अंगीकार करून आत्मसाक्षात्कारासाठी रात्रंदिवस प्रवास करत असतो, म्हणजे जगाच्या उपद्व्यापापासून बाजूला, निंदास्तुतीपासून बाजूला, रागद्वेषापासून बाजूला, एवढंच काय, क्षुधातृष्णेपासून बाजूला. अर्थात सर्व प्रकारच्या द्वैताला खतपाणी न घालता निद्रेला जिंकणारा, आहाराला जिंकणारा, सतत जिज्ञासू वृत्तीनं राहणारा, एका अर्थानं जसं संन्याशाची धुनी कशी विजत नसते त्याप्रमाणे लक्ष्यप्राप्तीची अग्नी त्याची विजत नसते. स्वयंभूच त्यावेळेस गुरुमंत्र श्वासावर खेळू लागतो, नजरेवर खेळू लागतो, दृष्टीवर खेळू लागतो. एवढंच काय, अरे भोजन करताना घासोघासी त्याचं स्मरण अखंड होत असतं. एवढंच काय, चालताना पावलोपावली त्याचं स्मरण होत असतं. एवढंच काय, संकटकाळी देहाचं भान नसतं. आणि जिथं जिथं भान नसतं तिथं तिथं मला त्याला सांभाळावं लागतं. हे भगवंताचं ब्रीद आहे. म्हणून मनाच्या श्लोकामध्ये समर्थाने सुद्धा रामरायाला आणि करुणाष्टकामध्ये सुद्धा असं साकडं घातलं, देवा तुझं नाव फार मोठं आहे आणि मी असा तुच्छ जीव आहे. मी यथाशक्ती तुला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतोय, पण तुला प्राप्त करण्यासाठी मला तेवढंच मोठं व्हावं लागेल. म्हणून मोठ्यांचं अनुकरण मोठेपणच देतं आणि क्षुद्राचं अनुकरण शेवटी क्षुद्रत्वच तेच प्राप्त होतं. भगवान श्रीधर स्वामींना आपल्याला एवढंच सांगायचंय, तुम्ही आनंदाचा एक अंश आहात. हे जर जाणलं तर त्या आनंदघन स्वरूपामध्ये तुम्हाला प्रवेश करण्यासाठी, त्याचा आविर्भाव तुमच्यामध्ये प्रकट करण्यासाठी फारसा वेळ लागणार नाही. का? अगोदर तुमचं कुळगोत्र, त्या कुळगोत्राचं तुम्ही स्मरण करा. ज्या गोत्राचा भगवंत हा आहे त्याच गोत्राचे तुम्ही आम्ही आहोत. आणि या विस्मरणामुळं आत्मसाक्षात्काराला विलंब लागतोय. परंतु त्या रामाला विलंब का लागला नाही जो दशरथाच्या पोटी जन्माला आला? त्याचं वैराग्य का जागं झालं? त्याला वनवासाला जाण्याची काय इच्छा झाली? वनवास म्हणजे एकांतवास. आणि याच्यासाठी स्वतः त्यानं कैकेयीला जागी केलं, कैकेयीला जागं केलं. राम त्याप्रमाणे श्री समर्थांचा सुद्धा रामनवमीचा जन्म दैवयोगानं दोघांचाही माध्यानीचा जन्म, म्हणजे डोक्यावर सूर्य तळपतोय आणि या दुःखालयानं मृत्यूलयानं भरलेल्या जगामध्ये हे दोघं अवतरतात. यांचा अवतार झाल्याच डोळे उघडून पाहिलं तर हा मृत्यूलोक. जसं अज्ञातस्थळी आपण प्रवास करत असताना जिथं आपली झोप मोडतेनं उघडून पाहतो तर पहिल्यांदा आपल्याला विचारावं लागतं की गाडी कुठंपर्यंत आलेली आहे. आणि ज्यावेळेस परिचित व्यक्ती आपल्याला त्या स्थानाचा परिचय देतो त्यावेळेस आश्चर्य वाटतं, अरे बापरे, आहे तर संपूर्ण हे दगडधोंड्याची मातीचीच भूमी, पण या भूमीवर अनादिकालापासून पुण्यात्मे आणि पापात्मे आलेले आहेत. त्या पावित्र्याची प्रचिती ज्यांना येते किंवा त्या तामसी शक्तीची प्रचिती जेव्हा ज्यांना येते, काही निवास करतात, काही प्रस्थान करतात. पण संपूर्ण पृथ्वीवर या अजनाब खंडाला, भारतभूमीला परमपवित्र मानलेलं आहे.
कारण इथं ऋषीमुनींचा आणि भगवंताचे अवतार झालेले आहेत. दुसऱ्याला शिक्षा देण्यासाठी, दुसऱ्याचं आपलं गुरुत्व त्याच्यामध्ये घालण्यासाठी, त्याचा रजतम त्याचा नाश करण्यासाठी या महापुरुषानं आपलं तप केलेलं आहे. बस ज्या ठिकाणी तप फळाला आलं त्याचंच नाव अयोध्या आहे. नाही का? हो, म्हणून खऱ्या अर्थानं राम कुठं आहे तर तुलसीदासाने सांगितलं, अवधतः जहा राम निवास. जिथे तप आहे तिथे राम आहे. ठीक आहे ना? साधन तर सोडाच, पण जिथे तप आहे तिथे राम आहे. आणि तप काय श्रेष्ठ आहे तर तितिक्षस्व भारता. रामानं सहन केलंय. सहनशीलतेची पराकाष्ठा ही फक्त रामावतारामध्येच पाहायला मिळते. विनयाची ओतीव मूर्ती ही फक्त दशरथपुत्र रामामध्येच पाहायला मिळते. बोलण्याबद्दल तर मी असं ऐकलं की एक शब्द पुन्हा बोलत नव्हते. म्हणजे किती रीतमोचमी आणि सत्यमोचमी असतील. मधुर बोलणारे, थोडंच बोलणारे, अर्थगर्भित बोलणारे आणि निरंकारी शब्दाचा प्रयोग करणारे, निरहंकारी, ज्याच्यामध्ये पुसटसा सुद्धा मी नाही. राम हा राम भर मध्यान्हीला जन्माला आला या पृथ्वीवर. आणि त्या रामाचा भक्त श्री समर्थ हनुमंत तोही मध्यान्हीलाच आला. पण एकाचं पूजन भर बाराला केलं जातं आणि एकाचं पूजन हनुमंताचं सूर्योदयाला केलं जातं. नाही का? आणि दुसरा एक दत्तावतार झाला, त्याचं पूजन सूर्यास्ताला केलं जातं. त्या पूजनाच्या पाठीमागचा हेतू सात्विक तर असतोच, परंतु परमश्रेष्ठ तात्विक सुद्धा असतो. झुंजूनंतर प्रत्येकाला शांतीची गरज असते. दत्तात्रय शांतीचा अवतार आहे. हनुमंतराय सकाळी सकाळी सूर्योदयाच्या वेळेस त्यांचं पूजन असतं. का तर मनानं जर बुद्धीला ग्रसित केलं, बुद्धीला जर मनानं गिळलं तर संपूर्ण दिवस अशांतीत जातो. ठीक आहे ना? म्हणून बुद्धीचा मनावर विजय प्राप्त करणं ही खरी हनुमान जयंती आहे. राम आणि नुसती बुद्धी त्यात काहीच करू शकत नाही. म्हणून त्या बुद्धीमध्ये तपाच्या अनेक प्रयत्नानंतर एक विमल विवेक जागृत होतो. ठीक आहे ना? तो विमल विवेक म्हणजे एवढा मोठा बलाढ्य हत्ती, पण मुश्किलनं 4 किलोचा 2 किलोचा अंकुश असतो. माहिती ना? अंकुश जो हत्तीच्या मस्तकात मारला जातो. आणि महावत केवढा तर 50, 60, 70 किलोचा. हत्ती हजारो किलोचा. पण एक महावत आणि दुसरा अंकुश त्याला ताब्यात घेतो. त्याप्रमाणे विवेक आणि विमल विवेक हे रामदर्शनाच्या योग्यतेचे आपल्याला बनवतात. सांगायचा आशय, अशा समर्थांचा जन्म आणि श्रीरामांचा जन्म एकाच काळचा. जसं ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म आणि भगवान श्रीकृष्णांचा जन्म एकाच वेळचा. तर त्याप्रमाणे आपल्या इष्टदेवतेच्या प्रमाणे आपल्या भक्तामध्ये, त्या साधकामध्ये तसे लक्षणं प्रकट होतात. गुरूंची जशी लक्षणं आहेत शिष्यामध्ये तशीच लक्षणं काही अंशी प्रकटतात. ठीक आहे ना? त्यालाच आपण व्यवहारी जगता, विज्ञानी जगतामध्ये DNA म्हणतो.
नाही का? मग जी लक्षणं गुरूंच्यात प्रिय असतात गुरुंना, कालांतराने शिष्यामध्ये ती दिसू लागतात. त्याचा तो अभ्यास करत नसतो, मग ती गुरुकृपेने त्याच्यामध्ये स्थिर होतात. का? तर तीच लक्षणं त्या शिष्याला प्रिय असतात, म्हणून त्याच्यामध्ये तेच. ठीक आहे ना? जसं आता शेतामध्ये आपण सोयाबीन केलं, नाही का? पुढच्या पिकामध्ये तिथं हरभरा नाही, सोयाबीनच दिसतं. तर श्री समर्थांचा सुद्धा आजचाच जन्म, म्हणून श्री समर्थ व श्रीराम यांच्यात भेद मुळी नाहीच. म्हणजे गुरु आणि सतशिष्यामध्ये भेद मुळी नाहीच. जसं सूर्याचं उगवणं, सूर्याची मध्याह्न, आज सूर्याची सायंकाळ दिसताना हा भेद दिसतोय, पण मुळी भेद नाहीच. तिथे फक्त मनबुद्धीचं फिरणं आहे, बस एवढंच. असो, सारगर्भित काय झालं? रामस्य अयनम रामायणम. मगाशी सांगितल्याप्रमाणे अयन याचा अर्थ म्हणजे जाणे, गती, रस्ता असा होतो. जसंच महापुरुष म्हणते, आता नाही येणे जाणे. तर अधर्मरूप रावणावर धर्मरूप रामाने चाल करून त्याचा नायनाट केल्याची प्रथा प्रामुख्याने ज्यात आहे तेच रामायण, असा सुद्धा अर्थ लावला जातो. अधर्मरूप रावणावर, अधर्मालाच रावण म्हटलेला आहे आणि धर्माला राम म्हटलेलं आहे. मग धर्म म्हणजे काय? तर साध्या भाषेत धर्म असा आहे, जे करण्यायोग्य वेदांनी सांगितलं, श्रुतीनं सांगितलं ते करणं म्हणजे, ते आचरण म्हणजे धर्म. अजून साध्या भाषेत काय? काय करावे आणि काय करू नये हे धर्माला सुद्धा माहीत आहे आणि आपल्याला सुद्धा माहीत आहे. आपण त्याप्रमाणे जगणं हा धर्म आहे, आपण त्याप्रमाणे न जगणं हा अधर्म आहे. बाकी काहीच धर्म नाही. आणि त्याच्यामध्ये श्रेष्ठ धर्म कुठला? तर सर्व आनंदामध्ये श्रेष्ठ आनंद काय असेल तर स्वानंद आहे. ठीक आहे ना? अनेक प्रकारचे आनंद आहेत. मग सर्व आनंदाचा राजा कोण? तर स्वानंद आहे. म्हणजे स्वतःच त्या आनंदाचा अनुभवी नसेल तर परमानंदाच्या फक्त व्याख्या करत बसू नकोस, ब्रह्मानंदाच्या व्याख्या करू बसू नको, स्वरूपानंदाच्या व्याख्या करत बसू नको, अखंड आनंदाच्या व्याख्या करू नको. तुझ्या जगण्यात काय आहे? स्वानंद आहे का? आहे, बस पुरेसं आहे. त्याप्रमाणे अधर्मरूप रावणावर धर्मरूप रावणानं जर चाल केली तर जोडीला मग सगळी माकडं साथ देतात, म्हणजे ही इंद्रिये, आणि मग तिथं विजय प्राप्त होतो. राम असो, आपल्याला मूळ काय साधायचं यातून? स्वामींना असं सांगायचंय, जे परब्रह्म परमात्मरूप अशा स्थितीकडे आपल्याकडे, श्रीरामाकडे आपल्याला घेऊन जातं, तर तिकडे जाण्यासाठी एक आपल्याला गुरुच्या निमित्तानं ते चालना देतं, उत्साहित करतं, गती देतं. अजून साध्या भाषेत सांगायचं म्हणजे जीवनाचा खराखुरा मार्ग दाखवतं. हा, याला म्हणते जगणं, किंवा याला म्हणतात ब्राह्मी स्थिती, याला म्हणतात आत्मस्थिती, याला म्हणतात खरी भक्ती. मग असं जे परब्रह्म आहे ते परमात्मा रूपानं प्रभू रामांच्या रूपात या पृथ्वीवर प्रकटलं. आज मी ब्रह्म पाहिले किंवा आगामी हरी पाहिला. ते परब्रह्म स्वरूप जेवढं श्रीरामामध्ये आहे तेवढंच जाणून घेणाऱ्यामध्ये सुद्धा आहे. कोणामध्ये? जाणून घेणाऱ्यामध्ये ते तेवढंच आहे. बस त्यालाच रामायण म्हणतात. आपण तिकडं गतिशील असणं म्हणजेच रामायण आहे.
आपण विरुद्ध दिशेनं गतिशील असणं, यालाच लंका आहे, लंका म्हणायचं. अर्थात अयन याचा अर्थच आहे आश्रयस्थान. जाऊ दे. रामायण म्हणजे काय, तर श्रीरामाचं निवासस्थान, त्या परब्रह्म्याचं निवासस्थान. म्हणून मगाशी सांगितलं कुठे आहे अयोध्या, तर जिथं राम तिथे अयोध्या आहे. त्या अंतःकरणालाच अयोध्या म्हटलेलं आहे. असं मग श्रीरामाचं निवासस्थान म्हणजेच वेदांत सिद्ध पुरुषाचा निवास, वेदांत सिद्ध पुरुषाचा निवास. जिथं गेल्यानंतर देहाचा विसर पडतो, बरं का, स्वभावाचा विसर पडतो, नामरूपाचा विसर पडतो आणि हळूहळू ब्राह्मी स्थितीमध्ये जातो, आत्मसुखामध्ये जातो, आत्मशांतीमध्ये जातो, कैवल्यपदी जातो. अनेक नावं आहेत. राम. तर मित्रांनो, स्वामींना आपल्याला एवढंच सांगायचंय, श्रीरामायण म्हणजे अगदी भक्तीनं नुसतं श्रवण जरी केलं तरी आपल्याला आपलं ब्रह्मस्थान, आपल्याला आपलं मूळ स्थान प्राप्त होतं. आणि ते मूळ स्थान प्राप्त केलेल्याची प्रचिती आपल्या अंतःकरणात आपल्याला दाखवते. पुन्हा एकदा सांगतो, शेवट करण्यापूर्वी शेवट कधी रामायणाचा शेवट कधी होत नाही आणि रामाचा शेवट कधी होत नाही. म्हणून काकभुषुंडी सारखे चिरंजीव पुरुष, महापुरुष, सिद्ध पुरुष अजून त्यांच्या निलगिरी पर्वतावर अजून त्यांचं रामायण सुरू आहे. एवढंच नव्हे, प्रयागस्थानी अजून रामायण सुरू आहे म्हणतात, तिथं भारद्वाज ऋषी सांगतात. एवढंच नव्हे, याज्ञवल्क ऋषी जरी संन्यस्त होऊन बसले तरी सुद्धा त्या रामायणाची गोडी ब्रह्मानंदामध्ये घेत असतात. म्हणून माझा आग्रह आहे, विनंती आहे, विनम्र प्रार्थना आहे की तुलसी रामायणाचे 10, 15, 20, 40, 41, 51 आणि शेवट 108 रोज तुम्ही 108 जरी दोहे रामायणाचे तुमच्या सोयीनुसार तुम्ही जर चिंतन मंथन त्याचं केलं, श्रवण पठण केलं, तर नक्कीच भक्तीमध्ये वाढ होते. जसं अमावस्या आणि पौर्णिमा आली की आपोआपच लाटा, ज्वार भाटा येतात, त्याप्रमाणे श्रद्धेची आणि विश्वासाची सांगड तुमची गाठ पडली की आपोआपच रामायणातला जो ब्रह्मस्थानाचा जो किंवा ब्राह्मी स्थितीचा जो एक मध्य आहे त्याचं दर्शन होऊ लागतं. नक्कीच, खात्रीनं. आणि एवढंच काय, तुम्ही तुमच्यासाठी नव्हे, देवतांच्यासाठी नव्हे, मनुष्यासाठी नव्हे, जगासाठी नव्हे, तर इतर पशुपक्ष्यांच्यासाठी नव्हे, तर तुम्ही साक्षात ब्रह्मदेवानं सुद्धा पूज्य ठरता. बोला. पुन्हा विश्वास ठेवा, असा साधक ज्यावेळेस मृत्यू लोकातून जातो, मित्रांनो, कुबेर, इंद्र किंवा त्या लोकीचे जे कोणी श्रेष्ठ पुरुष आहेत, मान्यवर आहेत, त्यांना पहिली खबर जाते आणि तुमच्या आगमनानं खरोखर तेवढा क्षण ते उदास होऊन पवित्र अंतःकरणानं तुमच्या दर्शनासाठी तिथं ते उभे असतात. की क्षीणे पुण्यमर्त्य लोके, या लोकीचा आपला प्रवास संपल्यानंतर आपल्याला खालीच जायचं आहे. ज्या लोकीमध्ये हे ब्रह्मस्थान, हे पद्मस्थान, हे शिवस्थान प्राप्त करण्याची परिपूर्ण सोय आहे, तिथं आपल्याला जायचं आहे. म्हणून असं म्हटलं जातं, महापुरुषांच्या मुखातून मी ऐकले, शेवटची 100 वर्षे देवतांची जी असतात किंवा शेवटचे 100 दिवस जे असतात ते रात्रंदिवस भगवंताला साकडं घालत असतात की प्रभू, पुन्हा एकदा चाललो या मृत्यू लोकात, पण तुझ्या कृपेनं अशी सोय कर
की शुचिनाम शिमिताम गेहे योग भ्रष्टो विजयते, की कुठेतरी आमची आध्यात्मिक सोय होईल अशा ठिकाणी आम्हाला जन्माला घाल. कारण पहिली चूक आणि ही शेवटची चूक. देव लोकात सुद्धा हे सुख नाही जे मृत्यू लोकात गुरुचरणी जे सुख आहे, किंवा कुबेरासारखा खजिना, इंद्रासारखा ऐश्वर, तिथे सुद्धा हे सुख नाही जे संतांच्या चरणी आहे. म्हणून प्रभू, या शेवटच्या विनंतीला तू मान दे. आणि जसं रामरायाच्या अवताराला पाहण्यासाठी साक्षात शिवाला समाधी मोडण्याची इच्छा झाली, साक्षात शिवजींना समाधी मोडण्याची इच्छा झाली, देवी देवतांना सुद्धा तिथं प्रकट होण्याची इच्छा झाली. सिद्ध पुरुषाने आपली समाधी मोडली, योगी पुरुषाने आपली चित्तवृत्ती देहबुद्धीत आणली. बस त्या आत्मारामाचं दर्शन गुरुकृपेण मला जेव्हा घडेल तेव्हा घडेल. पण पहिला तू मला रामभक्त कर, पहिलं तू मला हरिभक्त कर, पहिलं तू मला गुरुभक्त कर. आणि मग रामभक्तीच्या निमित्तानं, श्रवणाच्या निमित्तानं, संघाच्या निमित्तानं मला ते ब्रह्मस्थान आपोआपच प्राप्त होईल. पण खरा साधक स्थानप्राप्तीसाठी जर साधन करत असेल तर तो अभागी आहे. म्हणून भक्तीची गोडी लागलेल्या, प्रेमाची गोडी लागलेल्या, श्रवणाची गोडी लागलेल्या अनेक संत पुरुषांनी मोक्षाला झुगारून टाकलेला आहे, सिद्धीला झुगारून टाकलेलं आहे. आणि शेवटी एक साधू संत संघ आणि साधू संघच मागितला. का तर सत्पुरुषाच्या संगतीनं तरण्याचे उपाय मिळतील, पण संतांच्या संगतीनं साक्षात रामभक्ती मिळते, हरिभक्ती मिळते, गुरुभक्ती मिळते. आणि या भक्तीला किंवा या प्रेमाला पाहून भगवंताला आपलं स्थान सोडावं लागतं. आणि जेवढा काळ हे माझे भक्त आत्मानंदात आहेत तेवढा काळ भगवंताला प्रकट रूपाने तिथं राहावं लागतं. अनेक महापुरुषांनी त्याची दर्शनं केलेली आहेत, साक्षात दर्शनं केलेली आहेत. पण भगवंताच्या इशाऱ्यामुळे यांच्या डोळ्यातूनच फक्त पाणी वाहिलेलं आहे, मुखातून वाच्यता झालेली नाही. पण ती घडी लुटून गेल्यानंतर मात्र त्या पुरुषाने नक्कीच सांगितलेलं आहे की आजी मी ब्रह्म पाहिले, की आज मी साक्षात रामरायाचं दर्शन केलंय. असं श्री समर्थांना सुद्धा दर्शन घडलेलं आहे. त्याच्यानंतर जे जे कुणी असे हरिभक्त होऊन गेले आहेत त्यांना आपल्या आपल्या इष्टदेवतेच्या त्या रूपात भगवंतांना दर्शन दिलेलं आहे. कुणी वेदांतचारी झाले त्यांनाही आपलं आत्मदर्शन करून दिलेलं आहे. कुणी सिद्धाचरण झाले त्यांना त्यांच्या वाटेने दर्शन दिलेलं आहे. कुणी योग मार्गाने गेले त्यांना चिदावलीचं दर्शन करून दिलेलं आहे. बस जो जे वांचिल तो ते लाहो. म्हणून आजचं स्वामीनं सांगा अच्छा, या स्वामींच्या प्रवचनाच्या निमित्तानं त्यांना आपल्याला सारगर्भित एवढंच सांगायचंय, नवद्वारा पतित पावन या देहात जी नवद्वार आहेत त्या नवद्वाराच्या भोगाच्या पलीकडं एक 10वं द्वार आहे ज्याला ब्रह्मरंध्र म्हणतात. साधक शेवटी त्या ब्रह्मरंध्रावर आसनस्थ होऊन, पद्मासनस्थ होऊन, आत्मरमय होऊन, आत्मसिद्ध होऊन
त्या भगवंताची लीला पाहत असतो. आणि ही लीला पाहण्याचं स्थान समर्थांच्या भाषेत त्यांनी त्याला आनंदवन भुवनी असं म्हटलं. कधी बंद डोळ्याने तर कधी उघड्या डोळ्याने. बस ही लक्ष्यप्राप्ती तुमच्याकडून तुम्हाला प्राप्त व्हावी या अपेक्षेसह श्रीरामरायांच्या चरणी, हनुमंतरायांच्या चरणी, गुरूंच्या चरणी आणि संपूर्ण संतांच्या चरणी स्वानंदाचा आणि तुमचा कोटी कोटी दंडवत प्रणाम. राम 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 राम. ओम. रघुवीर समर्थ, रघुवीर समर्थ, रघुवीर समर्थ.